मंडळी, सापळ्यात सावज यावं म्हणून शिकारी सापळा लावून बसतो आणि सावज सापळ्यात आलं की शिकाऱ्याला आनंद होतो. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हा सापळा कोणी लावलाय, कोण सावज आहे, कोण शिकारी आहे, तेच या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास. तर मंडळी, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धमधम जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. तर मुद्दा आहे, सापळा कोणी कोणासाठी लावला आहे. तर सापळा शरद पवारांनी महायुती करता लावला आहे आणि त्यात प्रामुख्याने भाजप करता. तर महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन मागील 1 वर्षापासून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं, अशी ही मागणी आहे. परंतु सरकार म्हणतं की आरक्षण असं देता येणार नाही आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला हे उघड आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा जरांगे पाटील यांनी महायुती सरकार विरुद्ध रान उठवलं आहे. मध्यंतरी शरद पवारांनी आरक्षण मुद्द्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली, परंतु शरद पवार याविषयी तोडगा काढतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला होती. परंतु शरद पवार यांनी सर्वांना माहिती असलेली गोष्ट पुन्हा सांगितली, मोदींनी आरक्षण मर्यादा वाढवावी. परवा शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना मराठा समाजातील लोकांनी पवारांना मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का असं विचारलं. तेव्हा पवार म्हणाले, माझा पाठिंबा आहे. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणाले, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी समाज नाराज होईल. इकडे जरांगे पाटील म्हणतात भाजपचे उमेदवार पाडणार, परंतु मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी नाराज होतील. या पवार साहेबांच्या वक्तव्यावर जरांगे काहीच बोलत नाहीत. म्हणजे शरद पवार यांनी हा महायुती करता सापळा लावला आहे. पवारांना महायुतीची शिकार करायची आहे असं चित्र आता तरी दिसत आहे. महायुती आता या सापळ्यात अडकते की नाही हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा.